श्री स्वामी समर्थ मित्रांनो, हिंदू धर्मात दररोज सकाळी स्नान करण्याचे खूप महत्त्व आहे. अंघोळ न करता पूजा करणे, स्वयंपाकघरात जाण्यास देखील मनाई आहे. महिलांना घरची लक्ष्मी म्हणतात. तिला देवीचे रूप मानले गेले आहे. म्हणून हिंदू धर्मग्रंथांमध्ये स्त्रियांबद्दल काही नियम सांगण्यात आले आहेत. जर घरातील स्त्रीने या नियमांचे पालन केले तर घरात नेहमी सुख शांती राहते. आज आपण अशाच काही नियमांबद्दल जाणून घेणार आहोत. ते न पाळल्यास घरात दारिद्र्य येते. अनेकदा आपण अंघोळीनंतर काही गोष्टी करत असतो ज्याकडे आपण अनेकदा लक्ष देत नाही, पण वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्रानुसार या काही चुका ज्यामुळे घरामध्ये वाईट शक्ती प्रवेश करू शकतात. नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो आणि संपत्ती आणि समृद्धीची हानी होते. स्नान केल्यानंतर अशी कामे केली तर देवी लक्ष्मी त्यांच्यावर कोपू शकते. यामुळे तुमच्या कुटुंबातील धनहानी होण्याची शक्यता आहे आणि तुमची आर्थिक स्थिती बिघडू शकते. अंघोळ करणं हा प्रत्येकाच्याच रोजच्या रुटीनचा एक भाग असतो. अंघोळ केल्यानंतर फ्रेश वाटतं आणि व्यक्ती टापटीप फ्रेश दिसतो. सकाळी उठल्यानंतर अंघोळ करूनच कोणतेही काम करावे असं म्हणतात, कारण यातून मनशांती आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. अंघोळ करण्याची योग्य पद्धत कोणती याबाबत खूप कमी लोकांना माहीत असते. त्यामुळे अंघोळीनंतर या गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्या. हे आवश्यक आहे. जर तुम्हीही अंघोळीनंतर अशा चुका करत असाल तर त्याचे विपरीत परिणाम तुमच्या कुटुंबावर होऊ शकतात. ऊर्जेचा प्रवाह वाढतो आणि समृद्धीची हानी होते. त्यामुळे अंघोळ केल्यानंतर आपल्या हातून कळत नकळत काही चुका घडत असतात. अशा चुका लवकरच बंद करा. वास्तुशास्त्रामध्ये आणि ज्योतिषशास्त्रामध्ये असे सांगितले जाते की या अशा चुकांकडे दुर्लक्ष केल्याने ते आरोग्य आणि पैशासाठी हानिकारक ठरू शकतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की अंघोळ केल्यानंतर कोणती कामे जी आपण दुर्लक्षित करू नये. बाथरूममध्ये अंघोळ केल्यानंतर आपण कोणत्या गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे हे जाणून घेऊयात. पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. बाथरूम अशा प्रकारे सोडल्याने वास्तुदोष होतो. वास्तूमध्ये केवळ घराच्या दिशाच नव्हे तर आपल्या दैनंदिन दिनचर्याशी संबंधित गोष्टींचाही उल्लेख होतो. अंघोळीचे विशेष महत्त्व दिले आहे. अंघोळ केल्यानंतर लोक बाथरूमला अस्वच्छ सोडतात असे अनेकदा पाहायला मिळते. शास्त्रामध्ये ही सवय अतिशय वाईट मानली जाते, कारण ती घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण करते. एवढेच नाही तर आपल्यापैकी काही जण अंघोळ करताना इतरही चुका करतात. नंबर 2, बाथरूममध्ये घाण पाणी सोडू नये. काही लोक अंघोळीनंतर घाणेरडे साबणाचे पाणी बाथरूममध्ये सोडतात आणि नंतर बाहेर पडतात. ही सवय तुम्हाला गरीब करू शकते. बाथरूम जर ब्लॉक होत असेल किंवा पाणी साचत असेल तर लवकरात लवकर दुरुस्त करून घ्या. अशा खराब पाणी साचल्याने त्या पाण्यामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि या नकारात्मकतेमुळे घरात आजारपण, गरिबी, वादविवाद होत असतात. माणसाची प्रगती खुंटते. नंबर 3, तुमच्या या सवयींमुळे राहू आणि केतू तुमच्यावर नाराज होऊ शकतात. राहू आणि केतूचा अशुभ प्रभाव त्या लोकांवर होतो जे स्वच्छ राहत नाहीत आणि अशा लोकांना शनीच्या कोपाचा सामना करण्याची वेळ येते. एकाच वेळेस स्नानगृहात घाणेरडे पाणी सोडल्यास भगवान वरूनही कोपतात. त्यामुळे तुमच्या या सवयींमुळे तुमच्या घरचे पैसे कमी होऊ लागतात. आपला राहू चांगला राहण्यासाठी टॉयलेट बाथरूम बुधवारच्या व रविवारच्या दिवशी स्वच्छ करावे. असे केल्याने आपला राहू ग्रह चांगला राहतो आणि आपले अडकलेली कामे होऊ लागतात. नंबर 4, तुटलेले केस बाथरूममध्ये सोडणे. काही लोकांची ही वाईट सवय असते की अंघोळ केल्यानंतर ते तुटलेले केस बाथरूममध्ये सोडतात. तुम्हालाही ही सवय असेल तर सुधारा.
असे केल्याने शनिदेव आणि मंगळ ग्रह क्रोधित होतात आणि तुम्हाला त्यांचे दुष्परिणाम भोगावे लागू शकतात. आपल्या घरात असे करून नकारात्मकता वाढते. ग्रहांच्या अशुभ प्रभावामुळे तुमच्या कामात अडथळे येत राहतात. कामे पूर्ण होत नाहीत आणि तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये ही संघर्षांना सामोरे जावे लागते. नंबर 5, बादली नेहमी अशी ठेवा. काही लोकांना अशी सवय असते की अंघोळीनंतर उरलेले पाणी बादलीतच असेच टाकून देतात. तर ही चूक सुधारा. बाथरूममधून बाहेर पडताना बादली परत भरून ठेवा. बादली रिकामी ठेवायची असेल तर उलटी ठेवा. बादली रिकामी बाथरूममध्ये ठेवल्याने घरातील धनहानी होते. घरातील पैसा दवाखान्यात जास्त वाया जातो. घरातील माणसे एकापाठोपाठ आजारी पडू लागतात आणि तुमच्या घरात गरिबी यायला वेळ लागत नाही. नंबर 6, जर तुम्ही अंघोळ करताना चप्पल घालत असाल तर तुम्हाला आर्थिक संकटांचा सामना करावा लागू शकतो. चप्पल घातली असेल तर अंघोळीनंतर पुन्हा पायात पाणी टाकू नका. असे केल्याने धनहानी होते, कारण हिंदू धर्मामध्ये शास्त्रानुसार स्नानाला अतिशय महत्त्व आहे. स्नानविधी कधीही चप्पल घालून करू नये. नंबर 7, अंघोळ करून आल्यावर महिलांनी लगेच सिंदूर लावू नये. मुलींनी, माता भगिनींनी अंघोळ केल्यावर लगेच सिंदूर लावतात, पण असं करू नये, कारण असे मानले जाते की यांनी पतीचे आयुष्य कमी होते किंवा मग केसातून पाणी टपकत असताना देखील भांगात सिंदूर भरू नये, कारण त्या ठिपक्यांबरोबर भरलेला सिंदूर देखील पडतो. नंबर 8, अंघोळीनंतर लगेचच नखे कापू नयेत. नखे दर मंगळवारीच कापावी. यांनी लक्ष्मी प्राप्तीचे योग बनतात. असे करणे शुभ मानले जाते, परंतु अंघोळ केल्यावर नखे लगेच कापल्याने आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते. यामुळे आपला बुधग्रह खराब होतो. नंबर 9, ओले कपडे सोडू नका. काही कपडे धुण्याचा कंटाळा करून खूप स्त्रिया अंघोळ झाल्यावर ते ओले कपडे बाथरूममध्ये सोडतात. तुम्हीही असे करत असाल तर ही सवय लगेच पूर्णपणे सोडा. असे केल्याने सूर्यदेव तुमच्यावर कोपतात. तुमच्या राशीचा सूर्य कमजोर होईल आणि मग तुमच्या जीवनात आनंद, वैभव, प्रतिष्ठा, मानसन्मान याचा अभाव निर्माण होईल. नंबर 10, बाथरूम उघडे ठेवू नका. याचा परिणाम घराच्या ऊर्जेवर होऊ शकतो आणि पैशाचे नुकसान होऊ शकते. अस्वच्छ पाण्यामुळे जंतुसंसर्ग होण्याची शक्यता वाढते. परिणामी घरात आजारपण येते. नकारात्मक शक्तीमुळे घरातील लोकांच्या मनस्थितीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. अंघोळीचा योग्य नियम म्हणजे प्रथम पाय भिजवणे, नंतर डोके ओले करण्यापूर्वी हळूहळू खांद्यापर्यंत भिजवावे. उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्टेरॉल आणि मायग्रेन असलेल्यांसाठी ही पद्धत विशेषतः महत्त्वाची आहे, कारण अयोग्य अंघोळीमुळे स्ट्रोकचा धोका वाढू शकतो. प्रत्येक व्यक्तीने दिवसातून कमीत कमी 2 वेळा अंघोळ करायला हवी. जर तुम्ही जास्त वेळ गर्दीच्या ठिकाणी थांबत असाल तर 2दा अंघोळ करण्याची सवय लावा. यामुळे शरीर आणि मन दोन्हीही प्रसन्न राहील आणि योगशक्ती वाढेल. पाण्यात निलगिरीचे तेल. जर एखाद्या व्यक्तीला सर्दीचा त्रास होत असेल तर सुरुवातीच्या 2 आठवड्यात अंघोळीच्या पाण्यात 1 चमचा निलगिरीचे तेल घालून या पाण्याने अंघोळ करा. यामुळे सर्दीचा त्रास कमी होईल. किंवा मग अंघोळीसाठी घेतलेले गरम पाणी तोंडात भरून तोंड गच्च भरावे. असं 2-3 वेळा करावे. यामुळे सर्दी, खोकला यांपासून आराम मिळतो. अंघोळ करण्याची योग्य पद्धत. पूर्वीच्या काळात अंघोळीसाठी कोणत्याही शॉवरचा वापर केला जात नव्हता. अंघोळ करण्यासाठी पाण्यात उडी मारण्याची प्रथा होती. बदलत्या काळात अंघोळ करण्याची पद्धतही बदलली आहे. अंघोळ करताना शरीरावर आधी पाणी घातल्याने शरीरातील हीट डोक्यापर्यंत पोहोचते. सगळ्यात आधी डोक्यावरून थंड पाणी घ्या, ज्यामुळे शरीराची हीट डोक्यावर येणार नाही. थंड पाण्याने अंघोळ. अंघोळीसाठी नेहमी अशा पाण्याचा वापर करावा ज्याचे तापमान रूम टेम्परेचरपेक्षा कमी आहे. असं केल्याने रक्तवाहिन्या आणि आजूबाजूची जागा उघडली जाते. गरम पाण्याने अंघोळ केल्यास असे होत नाही,
म्हणून नेहमी थंड पाण्याने अंघोळ करायला हवी. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये तुम्ही कोमट पाण्याचा वापर करू शकता. गरम पाणी डायरेक्ट डोक्यावर ओतल्यावर डोळे कमजोर होतात व चष्मा लागतो. विवस्त्र अंघोळ करण्यास शास्त्रात का निषिद्ध आहे? विवस्त्रपणे अंघोळ करण्याला शास्त्रात काय म्हटलं आहे हे सांगितलंय. त्यांनी श्रीकृष्णाच्या एका घटनेची आठवण करून देत म्हटलं आहे की गोपिका नदीवर विवस्त्र अंघोळ करत होत्या. त्यावेळी भगवान कृष्णाने त्यांचे कपडे चोरले होते. हे कपडे चोरल्यावर गोपिका फार हताश झाल्या. त्यांनी नटखट कृष्णाला आपले कपडे परत करण्यासाठी विनंती केली. गोपिकांनी खूप वेळ विनंती केल्यावर कृष्णाने त्यांचे कपडे परत केले होते. तसेच त्यावेळी भगवान कृष्णाने त्यांना या वागण्यातून बोध देत म्हटलं की कधीही आपण विवस्त्र होऊन अंघोळ करणे बंद केले पाहिजे. असे केल्याने आपण जलदेवता वरुण यांचा अपमान करतो. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी अथवा बंद खोलीमध्ये देखील विवस्त्र होऊन अंघोळ करू नये. नकारात्मकता शरीरात प्रवेश करते. जर तुम्ही विवस्त्र अवस्थेत अंघोळ केली तर नकारात्मक ऊर्जा तुमच्या शरीरात प्रवेश करते आणि तुमची मानसिकता देखील नकारात्मक होऊ शकते. म्हणूनच नेहमी असा सल्ला दिला जातो की तुम्ही कपड्यांशिवाय अंघोळ करू नये, तर ते तुमच्यासाठी चांगले राहील. पितृदोष होऊ शकतो. गरुड पुराणानुसार जेव्हा तुम्ही स्नान करता तेव्हा तुमचे पितृ म्हणजेच मृत पूर्वज तुमच्या आजूबाजूला असतात. जर तुम्ही विवस्त्र स्नान केले तर तुम्हाला पितृदोषाचा सामना करावा लागू शकतो. असे स्नान केल्याने आपल्या पितरांना समाधान मिळत नाही. त्यामुळे घरामध्ये पितृदोष निर्माण होतो आणि ते कपड्यांवरून पडणारे पाणी स्वीकारतात. त्यामुळे त्यांना समाधान मिळते. विना वस्त्र स्नान केल्याने पितरांचा कोप होतो. त्यामुळे मनुष्याचे तेज, बल, धन आणि सुख नष्ट होते. म्हणूनच कधीही विवस्त्र होऊन अंघोळ करू नये. पद्मपुराणानुसार अंघोळीचे पाणी पितरांना जाते आणि विवस्त्र कपड्यांशिवाय स्नान करणे चांगले मानले जात नाही. माता लक्ष्मी क्रोधित होते. शास्त्रात असा विश्वास आहे की जर कोणी विवस्त्र होऊन स्नान केले तर देवी लक्ष्मी त्याच्यावर कोपू शकते. यामुळे तुमच्या कुंडलीतील धनहानी होण्याची शक्यता आहे आणि तुमची आर्थिक स्थिती बिघडू शकते. त्यामुळे अंघोळ करताना या गोष्टींची काळजी नक्कीच घ्या. तुम्हाला जर आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल आणि तुमच्यासाठी थोडा जरी उपयुक्त ठरला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तसेच तुम्ही पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.